नमस्कार. कालच्या आपल्या संवादानंतर त्याच संवादाला जरा आज पुढे नेतोय आणि उद्यापासून एक वेगळीच कथा प्रारंभ करतोय. मी तुम्हाला शब्द दिला होता की मी नामदेवांचं जीवनचरित्र घेऊन आपल्याकडे येतोय, ज्यानं जातीचा शिंपी असूनही आपल्या आयुष्याचं भक्तीचं भरतारी वस्त्र विणलं. त्या नामदेवांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ही नामदेवांची कथा तुम्ही नक्की ऐकावी, सगळ्यांनी ऐकावी. अर्थात 1,500 लोक ऐकतील म्हणून न सांगण्या इतका वेडेपणा मी करणार नाही आहे, कारण मला याची खात्री आहे की म्हणजे मला हे माहीत आहे पक्क की मी हे माझ्या आनंदासाठी करतो आहे. त्यामुळं आपण ती ऐकावी अशी विनंती करतो. आणि आजच्या नामदेवाच्या कथेच्या आधीचा जो भाग सांगितला पाहिजे तो मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा मी तुम्हाला कथा का ऐकाव्यात, देवाचं चरित्र का ऐकावं, संतचरित्र का ऐकावं, आपल्या मनातलं कोणतं नेमकं असं भय असतं, त्याला भगवंताचं अधिष्ठान कसं असतं प्रत्येक कृतीला, या विषयावर आपण बोललो होतो. आता आज जरा पुढे जाऊया. नामदेवांची कथा ऐकण्यापूर्वी भक्ती कशी असावी याची थोडीशी तरी जाणीव आपल्या मनामध्ये असली पाहिजे. भक्ती कशाला म्हणतात? मला वाटतं कालच्या शिवपुराणामध्ये सुद्धा मी तोच विषय मांडलेला आहे. शिवपुराणातल्या रुद्रसंहितेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला गेला आहे. विद्येश्वर संहितेत, माफ करा, रुद्रसंहितेत नाही, विद्येश्वर संहितेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. आणि हे कोण सांगितलं आहे? महर्षी वेदव्यासांना ऋषी सनत कुमारांनी हे सांगितलं आहे की श्रवण, कीर्तन आणि मनन हे शिवभक्तीचे उत्तम साधन आहेत. श्रवण, कीर्तन आणि मनन हे शिवभक्तीचे उत्तम साधन आहेत. हे फक्त शिवभक्तीचं साधन नाही आहे, प्रत्येक ईश्वराच्या भक्तीचं हे उत्तम साधन आहे. आणि याच्यापेक्षा दुसरी कुठली भक्ती मोठी नसते. देव कशाचा भुकेला आहे? देवाला काय आवश्यक असतं? देव भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला आहे. आणि ज्याच्याकडं देवाच्या विषयीचा तो आपलेपणाचा भाव असतो ना, देव त्याचा होतो. त्याला वेगळं करायची गरज नाही आहे. ती गाणी आपण नेहमी ऐकतो, त्या कथाही आपण नेहमी ऐकतो. ती गाणं नाही का, कौन कहता है भगवान खाते नहीं, कौन कहता है भगवान नाचते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं. त्या माणसासारखं आपल्याला करता आलं पाहिजे ना. यशोदेसारखं देवाला आपला लेकरू मानून खाऊ घालता आलं पाहिजे. शबरीसारखी वाट बघून त्याला बोलवता आलं पाहिजे. मीरेसारखी आर्तता आपल्या मनात हवी. प्रल्हादाच्या सारखा विश्वास हवा. देव येणार आहे माझा, देव येणारच आहे माझा, हा विश्वास आपल्या मनामध्ये असायला हवा. ती आर्तता आपल्यात असेल, तो देवाविषयीचा आपलेपणा आपल्याकडे असेल, तर देव स्वतःहून तुमच्याकडे येतो. एवढंच नाही, तुम्ही सांगितलेलं काम सुद्धा तो करतो. तुम्ही सांगितलेलं काम सुद्धा तो करतो. आणि हे देव करतो असं नुसतं कुठंतरी लपलेलं ज्ञान आहे असं अजिबात नाही आहे. भगवंतानी हे शिवपुराणात सांगून ठेवलं आहे, तो कसा भेटतो. देवानी हे गीतेमध्ये सांगून ठेवलं आहे, तो कसा भेटतो. देवानी हे शिवपुराणात तर स्पष्टपणे लिहिलं आहे की ही वेदोक्त साधन आहेत. वेदोक्त साधन आहेत. सनत कुमारांनी महर्षी वेदव्यासांना ही वेदोक्त साधनं सांगितली होती, श्रवण, कीर्तन, मनन. आणि यासाठी तुम्हाला तल्लीन व्हावं लागतं. भजनात तल्लीन झालात की कसा आनंद मिळतो. ती तल्लीनता टाळ टाळ वाजत असतो, असा हाताच्या टाळीनी, टाळी किंवा टाळ वाजत असतो. आणि ते आरती म्हणताना, ते श्लोक म्हणताना आम्ही तल्लीन होऊन जातो. ती तल्लीनता आमच्याकडे असेल तर कळतं. आणि त्या तल्लीनतेसाठी आपल्यातील माणसांच्याच या घडलेल्या घटनांना जाणून घेण्याची आवश्यकता असते. देव का प्रसन्न, देव का भेटला संतांना, का मिळाला संतांना, का दिसू शकला संतांना, शब्द कोणताही वापरा,
का दिसू शकला संतांना देव? का त्यांच्या सुखदुःखांच्या मध्ये तो समाविष्ट व्हायला आला? तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझ्याशिवाय दुसरा कोणी तारणारा नाही आणि तूच एकटा आहेस. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्रनाथा भ्रुकुटी झळाळी, तुझवीन शंभो मज कोण तारी. चं कौतुक तर करायचं आणि सांगायचं अरे तूच आहेस ना एकटा, तुझ्याशिवाय दुसरा कोण आहे माझ्याकडे? कल्याण करी रामराया, रामराया कल्याण करी रामराया. अर्थात आहे देवा माझं कल्याण कर, दुसरं कोण बघणार आहे माझ्याकडं? तूच तर आहेस ना एकटा माझं बघणारा सगळं. तुझ्याशिवाय माझा दुसरा कोण आहे? बघा देव त्यांना भेटतो. अक्सर सारी औरतें अपने पति को अपना भगवान समझती है. अक्सर सारी औरतें अपने पति को अपना भगवान समझती है. मैंने भगवान को अपना पति समझ लिया तो मुझे पागल क्यों कहा जा रहा है? मीरा, तूच एकटा आहेस रे, तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे. हा भाव आला ना की त्याच्या प्रतीचं समर्पण वाढू लागतं. आणि हे समर्पण त्याला बाध्य करतं तुमच्या जवळ येण्यासाठी. तो तुमच्या जवळ यायला बाध्य होतो. बोलवायची गरज नाही. बिन बुलाए मेहमान की तरह आ जाता है. भामगिरीच्या डोंगरावर काटा रुतलेल्या आवडीनं कुठे बोलवलं होतं विठ्ठलाला? विठ्ठलालाच कळलं की ते बसलंय तिथे डोंगरावर माझं नाव घेत, तुकाराम. त्याच्यापर्यंत जर ही बाई नाही पोचली ना तर ते राहील उपाशी. बरं त्याला उपाशी राहिल्याचं काहीच नाही, दुःख मलाच जास्त होईल ते उपाशी राहिल्याचं. गेला ना हा तिच्या पायातला काटा काढायला. अर्थता आहे का आपल्याकडं? ती अर्थता, तो आपलेपणा, ते समर्पण भक्तीमध्ये असायला हवं. खरं सांगू त्या भक्तीपेक्षाही देवाच्या प्रती ते प्रेम असायला हवं. आपल्या सगळ्याच प्रेमगीतांच्या मध्ये जी आर्तता आपल्याला दिसते ना, ती आर्तता तशीच आर्तता देवाच्या बाबतीत असायला हवी. मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए, न जाने कहां दिल खो गया. मला झोप येत नाही त्याच्याशिवाय, मला अजिबात चैन पडत नाही त्याच्याशिवाय. आणि ते कुठं विसरलंय? त्याच्या चरणाजवळ विसरलेलं आहे. तू ही रे तेरे बिना भी क्या जीना आहे प्रेमगीत. तू ही रे तेरे बिना भी क्या जीना. हे त्याच्या प्रतिभाव आपल्यात येतो का? जो भाव आपल्या प्रेमाच्या मध्ये येतो तो त्याच्या प्रती येतो का? आणि तो आला ना की तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला येत असतो. काय केलं होतं जनाबाईने? जायची मंदिराच्या बाहेर उभे टाकायची, म्हणायची दिवसभर की रे उभा असतोस आणि रात्री नामदेवाचं कीर्तन बघते त्यातही तू नाचायला येतोस. पाय दुखत नाहीत का रे तुझे? विठ्ठल म्हणाला असेल दुखतात ग बाई, पण सांगू कोणाला? तू आला असतास ना माझ्याकडे, तुझे पाय दाबून दिले असते. येतोस? देऊ दाबून पाय तुझे विठ्ठला. हो, भक्त एवढ्या आर्थतेनं सांगतोय. आला तो जनीकडून पाय दाबून घ्यायला. आला. जने दाब बाई. काय रे किती वाळलास? खायला सगळं तेच ते मिळतं का? वेगळं कुणी काही करून देत नाही? नाही ना ग जने, तेच खावं लागतं. ये रात्रीच्या वेळेला तुला मी खायला देते. आणि रोज रात्री विठ्ठल तिच्याकडे खायला जाऊ लागला. किती त्या भोळ्या भावाच्या मध्ये तो अडकून पडतो ना. काय केलं होतं नामदेवानी? काय केलं होतं? ते म्हणाले अरे तुला असं ताट दाखवायचं, पुन्हा झाकायचं, नैवेद्य दाखवला म्हणायचं, तू खातही नाहीस, मी निघून जातो. सगळे घरचे लोक परत ताट तसं आणतात, उपाशी राहतोस. आत्ता आई मला म्हणाली आहे नैवेद्य दाखवून आण, आणि तसाच घेऊन गेलो तर आई रागवेल, वडील रागवतील. मग खा बाबा. विठ्ठल म्हणाला नामा अरे आपण कलियुगात आहोत. युग कोणतंही असो, खायला काय जातंय नामदेव? नाही खा. नाही जमायचं रे, मी डोकं फोडून घे ना.
तू नाही खाल्लास तर, जाणारच नाही. आता हे तास 2 तास 3 तास 4 तास त्या मंदिरात बसून राहिलं, आधीच जेवायची वेळ चुकली आहे, घे खाऊन पटकन. बघा संवाद कसा आहे. पांडुरंगा येशील का रे, खाशील का रे, नाही, आधीच जेवायची वेळ चुकली, घेतो का खाऊन, नाही तर मी डोकं फोडून घेईल तू नाही खाल्लंस तर. मी असं ताट भरलेलं घरी घेऊन जाऊ नाही शकत. आणि आपलं डोकं आपटायचा अवकाश, वर बघितलं ताट संपलं, खाल्लंच पांडुरंगा, हो रे नामा, खावं लागलं, तू दिलंय ना म्हणून खावं लागलं. बघा भाव काय आहे, खाल्लं पाहिजे. खरं सांगू, नामदेव हा मुळातच अवतार आहे. नामदेव हा मुळातच अवतार आहे. म्हणजे कृष्ण काळात उद्धवाच्या रूपाने आलेला नामदेव, आणि त्या उद्धवाला गोपिकांनी आपला भाव, प्रेम भाव देवाप्रतीचा सांगितला होता. त्या उद्धवाला चांगला कळला होता देवाप्रतीचा भाव काय असायला पाहिजे. नुसत्या योगशक्तीने नाही होत, भक्तीने नाही होत, तर प्रेम काय असतं, प्रेम भक्ती काय असते, हे गोपिकांनी त्या उद्धवाला समजावून सांगितलं होतं. प्रल्हाद होता नामदेव. बघूया त्या कथेमध्ये, तुम्हाला मी सगळं सांगतो आणि कोण कोण सांगितलं ते पण सांगतो. हा संपूर्ण भावानी आलेला. उद्धवाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ती गोपिकांची. देवाच्या मस्तकाला वेदना झाली तेव्हा सगळ्या ऋषी मुनींनी आपल्या पायाखालची माती द्यायचं नाकारलं. देवाच्या डोक्याला आमच्या पायाखालची माती लागली तर पाप लागेल या भावनेतून नाकारलं. पण गोपिका काय म्हणाल्या, माझ्या पायाखालची माती नेल्यानं त्या मेल्याचं डोकं दुखायचं थांबणार असेल तर लागू दे पाप आम्हाला, नरकात चढून पडू, पण त्याचं डोकं दुखलं नाही पाहिजे. आपल्याला वेदना झाली, त्रास झाला तरी हरकत नाही, त्याचं दुखणं थांबलं पाहिजे. अहो त्यांच्या पायाखालची माती आजही गोपीचंदन म्हणून प्रत्येक माणूस कपाळाला लावतो, प्रत्येक माणूस कपाळाला लावतो. ती आर्तता आमच्याकडे आहे का? ती कथा ऐकताना, देवाविषयी ऐकताना तो आपलेपणा आमच्याकडे आहे का? तो आपलेपणा आणावा आणि मग कथा ऐकायला सुरुवात करावी. तो पांडुरंगाच्या प्रतीचा आपलेपणा माझ्याही मनात यावा, तो तुमच्याही मनात यावा. आणि उद्यापासून आपण नामदेवांच्या कथेला प्रारंभ करूया. नमस्कार.